जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत आहे। यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अनिल परब यांनी जे आरोप केलेले आहेत त्यावर स्वतः योगेश कदम यांनी खुलासे केलेले आहेत। हक्कभंग आणण्यापर्यंत आता त्यांनी भूमिका जाहीर केली आहे। कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे। मात्र याबाबत शेवटी चौकशी होऊ दिली पाहिजे आणि चौकशी अंती जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल, पण केवळ कोणाला तरी आरोपी ठरवून राजीनाम्याची मागणी करणं योग्य नसल्याचं म्हटलंय। आणखीन काय म्हणाले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाहूयात। असं आहे की अनिल परबने जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात स्वतः योगेश कदमांनी खुलासे केलेले आहेत। हक्कभंग आणण्यापर्यंत त्यांनी आता तशा प्रकारची भूमिका जाहीर केलेली आहे। कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे। आता शेवटी चौकशी होऊ दिली पाहिजे। त्यांचा जो जी काही चौकशी होईल, चौकशांती जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढे कारवाई होईल ना। पण केवळ कोणाला तरी आरोपी ठरवून मला वाटतं त्याच्या त्यांची राजीनाम्याची मागणी करणं हे माझ्या दृष्टीने योग्य नाही आहे। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।